नदी घेऊन आलोय सोबत. नदी घेऊन आलोय सोबत. कवी हेमंत दिवटे. वाचक स्वर संजय लकडे. नदी घेऊन आलोय सोबत. कवीच्या आईचं खोल विहिरीच्या तळाला असलेल्या किंचित झिरपत झिरपत येणाऱ्या थेंबे थेंबे पाण्याशी माय लेकीसारखं नातं होतं. आणि अँक्झायटी होती त्या अंधारात चमकणाऱ्या पाण्याबद्दल. तिचं लग्नच झालं होतं पाण्याशी. पण कुणालाही समजला नाही तिचा आकांत. ना समजलं तिचं कधीतरी कवीची आई होणं. कवितेसारखं तिला राहायचं होतं पाण्याबरोबर विहिरीजवळ. हिम्मत झालीच तर कधी विहिरीच्या तळाशी डायरेक्ट पाण्यात. नाहीच जमलं तर राहायचं होतं अनाथ. पण आजूबाजूच्या लोकांनी लावून दिलं तिचं लग्न. आणि मोकळा झाला तिचा न ठरलेला ना ठरवलेला कवीची आई होण्याचा रस्ता. कविता कधीही अनाथ नसतेच. असतंच कुणीतरी कवितेच्या मागावर. कवीच्या आईलाही अनाथाश्रमात अनाथ नाहीच वाटलं. कवितेसारखी भोळी होती म्हणून तिची काळजी घ्यायची सगळे. ती स्वभावानुसार चिंता करत बसायची सर्वांची. वेण्या बांधून देणं, डोक्यावर खोबरं थापणं, असं साधं सुधं लाईफ होतं तिचं. मग अनाथाश्रमातून ती थेट गावात आली. जशा कवीला सुचतात कविता तशा तिला फक्त वेण्या घालता यायच्या. आणि देता यायच्या डिस्पेन्सरीतल्या वेगवेगळ्या नंबरच्या गोळ्या. म्हणजे कुठली कविता वाचल्यावर बरं वाटणार आहे पेशंटला. लग्ना अगोदर चपात्या लाटणं, भाजी बनवणं ना तिला कुणी शिकवलं ना ती शिकली. ना रस होता तिला त्यात. तेव्हा कुठं व्हायची अनाथ मुलींची लग्न. त्यांना फक्त सेवा करता आली की झालं. आणि सेवा करून घेणारे सांगत असायचे की काय करायचं ते. हेही कवीसारखं बावळटपणाचं लक्षण खूप उशिरा कळतं कवीला. कविता मेंदूची भूक भागवू शकेल पण पोटाची नाही. तिला मुलं झाली. कशी तरी तिनं ती सांभाळली. दुसऱ्या अनाथाने जो तिचा नवरा होता त्यानेच तिला शिकवल्या चपात्या कशा लाटायच्या, भाजी कशी करायची. ती कवी होती. जरी लिहिल्या नाहीत तिनं कविता. आणि कुठे असायचा त्या काळच्या कवींना फालतू गोष्टींमध्ये रस. पहाटे पहाटेच ती उठायची. कदाचित झोपतही नसेल रात्रभर. उठून मग ती पोहरा टाकून ठेवायची प्रचंड मोठ्या विहिरीतल्या अशक्त झिरपणीत. सकाळी मग गाव जागं होण्या अगोदर एक हंडा कळशी पदरात घ्यायची पाडून. काही सांगितलं नाही तरीही रात्री उठून तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटायचं की रात्रभर तिच्या स्वप्नात
विहीर, पाणी, थेंब थेंब झिरपणारा विहिरीतला झरा, टपटप झिरपणारं पाणी येत असावं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून कवीला समजायची तिची स्वप्न आणि फिकीर. चांगली कविता लिहून झाल्यावर जसा आनंद खेळत असतो कवीच्या मनात, तसा तिच्या चेहऱ्यावर पसरलेल्या समाधानात कळायचं की ती या क्षणी स्वतः पाणी झालीये आणि तुडुंब भरून वाहत चाललंय विहिरीचं पाणी खळखळत. तिच्या स्वप्नातल्या विहिरीची खळखळत वाहणारी नदी होतानाचा आनंद तिच्या अंगावर खेळत असायचा. तिला झोपेत बरळण्याची सवय आणि मला दचकून उठण्याची. जशी माझी तिच्याशी नाळ अजून जुळलेलीच आहे जणू. तिच्याकडूनच तर लाभलाय झाला मला सतत इमॅजिनेशन मध्ये जगण्याचा स्वभाव. काय काय मेंटल डिसॅबिलिटीज आणि दिवसा ढवळ्या मुंगेरी लाल के हसीन सपने. पोएट्स ब्लॉक आल्यासारखी कधी कधी तिला दुःस्वप्न पडायची. आजपासून विहिरीला पाझर नाही फुटणार, पाणीच नाही मिळणार आम्हाला. मग ती घाबरून उठायची. दरदरून फुटलेला असायचा तिला घाम. त्याच अवस्थेत ती विहिरीवर जायची. रात्री जेवढं जमेल तेवढं पाणी आणायची. सगळ्या बादल्या, पातेली, ग्लास, वाट्या, गडू, ताटल्या, परात आणि रिकामी सगळी उरली सुरली भांडी भरून टाकायची. आणि मग हळूहळू लहान मुलीसारखी निरागस झोपी जायची. अशा वेळी तिला अडवलं तर ती राक्षसासारखे रागावून डोळे वटारून अशी पाहायची की आपल्यालाच बदडवणार आहे ती कुठल्याही क्षणी. पाणी, नवरा, मुलं आणि पाण्यानं भरलेली भांडी. पाणी, नवरा, मुलं आणि पाण्यानं भरलेली भांडी एवढाच तिचा संसार आणि तेच जग. हळूहळू तिला पाण्याचे भास व्हायला लागले. रात्री अपरात्री ती विहिरीवर जायला लागली. परतून परत घरातली सगळी भांडी भरून ठेवायची. सगळ्यांची झोपमोड करायची. झोपेत सगळ्यांनी दिलेल्या शिव्या खायची. हळूहळू तिच्यात कोडगेपणाही ठाण मांडून बसला. ती पुरती डुंबून गेली पाणी प्रश्नात. कवी जसा बुडून जातो कवितेच्या विश्वात आणि विश्वास उरत नाही त्याचा भौतिक विश्वात. नंतर मी तिला घेऊन आलो जिथं 24 तास पाणी असायचं. म्हणजे अटच होती माझी की घरात नसलं काही तरी चालेल, पण संततधार हवी पाण्याची. पाणी आलं तसं ती शांत झाली काही काळ. मग पाण्यावरचं तिचं लक्ष गेलं माझ्याकडे. ती अचानकच म्हणू लागली की बाहेर खूप खूप लोक जमलेत तुझ्यासाठी. बहुतेक तुला मारणार आहेत.
मी म्हटलं, मी काहीच तर केलं नाही. तर ती म्हणाली, तू तू पाणी अडवून ठेवलंय ना. हं. मी मी म्हणालो, कुठे अडवलंय पाणी? ती म्हणाली, तू नदी तुझ्या सोबत घेऊन आलायस आणि लोक तुझी वाट पाहतायत तुझ्याकडची नदी खेचून घ्यायला. मग मग ती माझ्या काळजीतून स्वतःच्या काळजीत घुसली. सहजच तिनं पाहिलं अंधारात की तिला झुरळं बाहेर पडताना दिसायची. मला ती एकदम महाराजच म्हणू लागली. सतत पाऊस पडतोय का असं विचारू लागली. भावाला तर ती बिलकुलच असायची. त्याला तर तिनं उंदीर उडताना दाखवले. मला तिनं संत्र्याची एक फोड 400 लोकांना कशी वाटता येईल ते एका दमात सांगितलं. माधुरी दीक्षितच्या नवऱ्याला ती स्वतःचाच मुलगा समजायला लागली. मध्येच माझ्या सिगरेटबद्दल तिची तक्रार, तर कधी रमपेक्षा विस्की बरी असा आग्रह. मला ती कधी अर्धी शहाणी, कधी अर्धी मॅड वाटायची. तिला सुरपारंब्या आवडायच्या, नाहीतर झोपाळ्यावर झोके घ्यायला. ऑफिस नंतर मी तिला बागेत घेऊन जायचो. मग बागेत ती झोपाळा घेता घेता आठवायची अनाथाश्रमातले दिवस. कधी तिला आठवायचा पाण्यात बुडालेला श्याम. मग ती उदास व्हायची. कधी तिला मी लटकलेला दिसायचो झाडावर. झाडाच्या फांद्या माझा गळा पकडायला येत आहेत असं वाटायचं. ती अस्वस्थ व्हायची. मला खेचून घरी घेऊन जायची. टीव्हीवर पुन्हा पुन्हा त्याच सिरियल्स पाहायची. टीव्हीतल्या कुटुंबाशी सरमिसळून जायची. विचारात राहायची की सून कधी परतणार आहे बोरकरांची. शामरावांना मुलगा झाला का म्हणून भांडत बसायची वडिलांशी. म्हणायची की तुम्ही बोरकरांकडे जाऊन या. शामरावांना चहाला कधी बोलवणार. सायकॅट्रिक मित्र कम डॉक्टरकडे गेलो तर त्याच्याशी खूप जुन्या पुराण्या गप्पा मारल्या. तिला सगळंच आठवत होतं. तिनं सगळ्यांची विचारपूस केली. मित्र वेडा झाला, पण त्याला समजला पाणी आटल्याचा तिचा आणि माझा संबंध. तो म्हणाला, कविता लिहायला कुणी जगत नाही. जगता जगता कविता लिहिल्या जातात. मी म्हणालो, कवी कविता जगायला जगतो आणि तो येण्यापूर्वीपासूनच त्याचं सफरिंग सुरू होतं. डार्विनने म्हटल्याप्रमाणे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट सफरर. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट सफरर.